भजे ज्ञानदेव धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सुजड घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे महाविष्णू कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबराय यांचा चार चरणाचा जगाच्या मालकाला सामर्थ्याने कौतुकाने आनंदाने सदा भक्तांना जगाच्या मालकाचं कौतुक सणारा अभंग स्वसाठी निवडलाय। फार गोड वर्णन आहे ज्ञानोबरायांचं। शास्त्र वेद पुराण या धर्मग्रंथांना कोड्यात पाडणारा हरिपाठ आहे, किचकट आहे। ज्ञानेश्वरी वाचायला सोपी, ऐकायला सोपी, समजायलाही सोपी। हरिपाठ वाचायला ऐकायला जरी सोपा वाटत असला तरी समजायला फार किचकट आहे। माऊलींनी सगळं सार या हरिपाठामध्ये टाकलंय। अभंग याचं औचित्यही फार गोड आहे। हा सुवर्ण महोत्सव 50 वर्षाचा नामचिंतनाचा अट्टहास सती आईच्या मंदिराच्या या प्रांगणामध्ये जगाच्या मालकाचा हा कौतुक सोहळा। फार भाग्यवान माणसं आहेत आम्ही, पण या गोड औचित्यावर जगाच्या मालकाचा नामचिंतनाचा अट्टहास अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याच निमित्ताने आजची दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या पदरात 192वी जयंती या आईच्या चरणावर शतशः प्रणाम करत सेवेला सुरुवात आहे। पण अगदी गोड नामचिंतनाचा अट्टहास करत असताना गेली 50 वर्ष हा कीर्तन सोहळा अखंड हरिनाम सप्ताह। भाग्यवान माणसं आहे तुम्ही, 50 वर्ष झालं गावात अखंड हरिनाम सप्ताह आहे, सोपं नाही बरं। हां, सप्ताह म्हणजे 7 दिवस आणि अर्धा काल्याचा 7.5 वर्षात दिवस किती? 365। बेरीज करा, 5 आणि 3 8, 5 आणि 3 8, 8 आणि 8 16। आता संसार जर 16ने करायचा असेल ना संसार, तर या 365 मधले 7 दिवस बाजूला काढावे लागतात, 358 राहतात। मग 5 आणि 3 8, 8 आणि 8 16। जर अशी बेरीज केली 365ची तर 14 भरते, बरोबर। 365ची बेरीज केली 5 आणि 3 8, 8 आणि 6 14। पण 365 मधले 7 दिवस बाजूला काढले की 5 आणि 3 8, 8 आणि 8 16, बरोबर आहे। संसार एखाद्या वृद्ध माणसाला विचारा कसा असावा, जुनी माणसं सामर्थ्याने सांगतात ताई संसार 16ने करावा। कसा करावा? 16ने। जर गावात सप्ताह केला नाही तर 14ने होतो, सप्ताह केला तर 16ने होतो। फार ताकदवर का नाही? या सप्ताच्या मंडपात आलं की असं वाटलं पाहिजे फार दिवस झालं सासरवास सहन करते आणि आता मी माझ्या माहेरात आले का की एवढा आनंद या मंडपात आल्यावर झाला पाहिजे। तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, सासरवाडीत आल्यासारखं वाटलं पाहिजे। असंही पुरुषांना आनंद सासरवाडीतच आहे ना, पाहुणचार हो की नाही। धोंड्याच्या महिन्यात सासरवाडीत आलो असं वाटलं पाहिजे। कौतुक आहे रे कीर्तनाचं मंडप म्हणजे। आमच्या जनाईला विचारलं का हो जनाई काय करता? जनाई म्हटलं संसार करते पण कंटाळले रे बाबा। उभ गेले सासरी मजाता माहेरा सिन्या, उभ गेले सासरी मजाता माहेरा सिन्या, सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते हो, सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते हो, सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते हो, सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते हो। तुम
होतंय. आता जनाई सारख्या जाचात आहेत, मग आपल्यासारख्यांचं काय खरं. ते माऊलीला वर्णन करतात, मग आम्ही का करू नये. असोनी संसारिक माणसं आहे आम्ही. जर जनाई म्हणते मी संसारात आहे, माझा जाच सोडवा, तर आम्ही संसारिक माऊलीकडे जाणारच की हो. मग ज्ञानोबरा आहे, ज्ञानियांचं ज्ञानी, योगियांचं योगी, तपस्वी, तप, विद्या, व्रत, वैकल्य, उपासना, ज्ञान, विज्ञान, व्यवहारिक, प्रापंचिक, संसारिक, व्यापारिक, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान माझ्या ज्ञानोबरायांना. ज्ञानोबराय म्हणजे सर्वज्ञ. सर्वज्ञ ही पदवी फक्त माऊलींनाच लागू शकते. सर्वज्ञात माऊली. ज्ञान म्हणू नका, विज्ञान म्हणू नका, योग म्हणू नका, व्रत वैकल्य म्हणू नका, वैष्णव म्हणू नका, भक्ती म्हणू नका, परंपरा म्हणू नका, संस्कृती म्हणू नका, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे. बरं फक्त योगी आहेत का. ज्ञानदेवे वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पिठा. सगळ्यात मोठे वैष्णव ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा आहे वैष्णव नाही, महावैष्णव आहे. ते माऊली सामर्थ्याने सांगतात, मी ज्ञानी आहे, मी योगी आहे, मी तपस्वी आहे, तरी तुम्हाला सांगतो योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी धर्म. विनाकारण केलेला कुठं नाही हा योगाचा म्हणजे. कारण संसारिक माणसाला जमणार, योगी व्हायला ताकद फार लागते. योगी व्हायचं म्हणजे संसाराचा त्याग आहे, तो तुम्हा आम्हाला जमणार. योगी म्हणजे माऊली वर्णन करतात, योगी तोही करीती परी कर्मे तीर्ण बंदी जती, जे सांडिली आहे संगती अहम भावाची. ज्याला स्वत्वाची जाणीव नाहीये, ज्याला कर्माचं बंधन नाहीये, जन्म मृत्यू ज्याच्या हातात आहे, त्याला योगी म्हणावे. माझा माऊली योगी आहे. 750 वर्ष झाले माझ्या माऊलींना समाधी घेऊन, पण आजही माझे ज्ञानोबा जिवंत आहेत. हे आम्ही सिद्ध करून दाखवू शकतो. एवढी ताकद माझ्या माऊलींमध्ये. फक्त विनंती एवढीच आहे, टाळी वाजू वाटली तर प्रेमानं वाजवा, है की नाही. तुम्ही टाळी वाजवत नाही असं नाही, तुम्ही टाळी वाजवताय पण उपकार केल्यासारखी वाजवताय. दर घे, दर आली आमच्या बोरीसमध्ये, दर घे, हा दर घे, आली साप्त्यात घे, दर घे, दर घे. दान करताय भिकाऱ्याला. जे तुमचा परमार्थ कसं आहे, 25-30 हजार लोकांची पंगत एका पट्ट्यानं घातली, म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व, काय मन मोठं, काय विशाल हृदय. 30,000 लोक खाऊ घातली. शेजारचा म्हणला ताई लय नका वरडू, त्यानं काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हणलं मग कशामुळे खाऊ घातली. ती मला इलेक्शन जवळ आलंय म्हणून गोतिवल्या ती. अरे म्हणलं चल कशी का ना खाऊ घातली ना, महत्वाचं आहे. अरे खाऊ घालताय यात काय नवल आहे, प्रत्येकाला गण लावतोय आणि मग जीव घालताय. ती म्हणला ताई गण जेवण्यासाठी लावित नाही, एकदा जेवढ्याला पुन्हा जेवणी ती ओळखू यावं म्हणून गण लावतोय. अगदी उपकार केल्यासारखा त्याचा परमार्थ आहे. अगदी तसा उपकार केल्यासारखा परमार्थ आहे. नका रे दादा, कीर्तनाच्या व्यासपीठासमोर बसला ना, मला सांगा बोरीसमध्ये एवढीच माणसं आहेत का. थोडी जास्त असतील की नाही, घरात 1-2 राहिलीच असतील की. बोलत जा. एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. हा ना, तुम्हाला वाईट वाटायला लागलं मी घ्यायचं घेणं बोलायचं, देते बाबा पण बोलते, बोला बाबा, विनंती आहे. हा गावात एवढीच माणसं आहेत का, थोडी जास्त आहेत की नाही. एवढीच मंडपात आली, कारण एवढीच पुण्यवाण्यात जी मंडपात आली ही ताकद या मंडपाची आहे. ही मी माझ्या तोंडाने बोलत नाही. काही माणसं फार हुशारकीने सांगतात. त्याला म्हटलं ना का रे बोरीसमध्ये त्या सती आईच्या सामर्थ्याने काय गोड सप्ताह चालू आहे रे, त्या आईच्या आशीर्वादाने काय सुंदर नामचिंतन सोहळा चालू आहे. 50वा वर्ष आहे की रे, गावात गोड सप्ताह आहे, मंडपाकडे जात नाही. ती लय हुशारीत सांगतं, आपल्याला तसलं पटत नाही. खरंय नाही, खरंच आहे रे दादा तुझं. कचकच कांद्याचं गव्हा तू, तुला भजन आवडलं तरी कसं, त्याला पुण्यही तेवढंच लागतं की नाही का. काही फार स्टँडर्ड पद्धतीने सांगतात. एखाद्या मुलीला विचारलं ना का ग मॅम हायली एज्युकेटेड आहेस तू, स्टँडर्ड मेंटेन करतस, हाय क्लास लाईफस्टाईल आहे तुझी, श्रीमंत मायबाप आहेत, चांगल्या कुटुंबात जन्माला आलीस पण कधी भजन करताना दिसली नाही. ती फार सुशिक्षित पद्धतीने सांगते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात काहीच वावगं नाही ग मायबाप. पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, तुम्ही झोपलेले असाल, अख्खं घर रडत असेल, हे सामर्थ्याने व्यासपीठावर सांगतं देव मानतोय म्हणून. मी नाही म्हणत. श्रीकृष्ण सांगतात, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमेन्नम चतुर्विधम. अरे वेड्या, चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा ही सोड, सूक्ष्मता लक्षात ये, अन्न पचवणाराही मीच आहे. जठरामध्ये अग्नी म्हणून वास करतो तो मी विठ्ठल, तो मी जगदीश्वर, तो मी कृष्ण, तो मी राम, तो मी विश्वेश्वर. म्हणून जुन्या बायका चुलीत पहिला घास टाकायच्या आणि मग स्वयंपाक चालू करायच्या. बरोबर आहे. छोटीशी भाकरी करायच्या आणि त्यातली छोटासा तुकडा काय करायचा, अग्नीला द्यायचा. गॅसवाल्या तुम्ही बी करीत जा, गॅसलाही अग्नी असतोच की, हो की नाही माय. विनंती फार सोपं आहे ग.
एक संसारिक बाई जगाच्या मालका इतकी ताकद निर्माण करू शकते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी, जिने संसार सामर्थ्याने केला ना तिची ताकद जगाच्या मालकापेक्षा जास्त आहे. आपण इतक्या भाग्यवान आहे की विठ्ठलाने आपल्याला स्त्री म्हणून जन्माला घातले, कारण सामर्थ्य भरपूर आहे आपलं. काय कौतुक ग. घरातल्या बाईनं नीट वागावं. वाणी रसवती यस्य यस्य समवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. न्यायशास्त्र वर्णन करतं, शास्त्रातलं वर्णन आहे. जी बाई सामर्थ्याने कठीणातली कठीण परिस्थिती आपल्या हसमुख चेहऱ्यानं निभावते, तिच्या कायम चेहऱ्यावर रस असतो, आनंद असतो, सुख असतं. आणि ज्या घरातला पुरुष किती कठीण परिस्थिती आली आपली नीतिमत्ता सोडत नाही, त्या घरातला जगाचा मालक आणि लक्ष्मी कधीच दुरावत नाही. हे न्यायशास्त्र आहे आपलं. किती सोपं आहे बघा. चेहऱ्यावर आनंद ठेवायचा आणि कष्ट करून कमवायचं. काय लागतं आयुष्यात अजून? काहीच नाही की. पण हे दोनच आम्हाला जगणं अवघड आहे. हसू आम्हाला वाटत नाही, चेहऱ्यावर आनंद येत नाही, आणि कष्ट करून नको वाटतं. इन्स्टंट लागतं. आज माळ घातली की उद्या महाराजां परवा पाकिट. आपल्या बापाची पेंड आहे. थोडा वेळ दे ना बाबा. स्पष्ट बोलू का? घासावीच लागते रे, त्याच्याशिवाय जमत. हा पखावाज वाजवायचा ना 3:30-4ला उठून इंद्रायणीवर रियाज करावाच लागतो, तर जमतं. प्रॅक्टिस डिमॅन्ड परफेक्ट करावं. संयमता म्हणतोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडणी मार्ग. तुम्हाला एवढी एवढी लेकरं पण जगाला ज्ञान शिकवतात. अरे वेड्यांनो, आमच्या पिढ्यानं पिढ्याचा परमार्थ आहे, आणि त्या परमार्थाचं फळ म्हणजे आम्ही जे जगाला ज्ञान सांगायचा अधिकार प्राप्त करू शकतो. मी कीर्तन करते, त्याला 18 वर्ष झाली. 18 वर्ष झालं मी कीर्तन करते. कुजबुज करू नका, वय सांगते. थांबा जरा. अगं होय ग, सांगते पुढचं ऐकून तर काय. लगेच शेजारनीला म्हणते बाई एवढे वर्ष करू नको. कितीच्या? हा 72ची. काय करायचं तुम्हाला? अगं माय 22-23 वर्षाचं वय आहे ग माझं, पण वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं. तुम्हाला वाटत असेल करणारी मी आहे, पण हेच तुकोबा सांगतात. तुका म्हणे माझं बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत असं का कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी पण शिकविता धडी वेगळाची. नाहीच रे जमत. पिढ्यानं पिढीचा परमार्थ लागतोच. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे शास्त्र वेद पठन करणारं कुळ आहे माऊलींचं, म्हणून ज्ञानोबा सर्वज्ञ आहेत. तुकोबारायांचे बाप माळकरी. पिढ्यानं पिढीची वारी आहे म्हणून तुकोबा जगद्गुरु आहेत. नामदेवरायांचं दामूशेठ परमार्थिक आहेत म्हणून नामदेवराय भक्त आहेत. जनाईचे वडील वारकरी आहेत म्हणून जनाई भक्ती वात्सल्य आहे. ताकद लक्षात घ्या तुम्ही. संप्रदाय लागतो घरात, आणि मग आजची पिढी विचार करते एवढा मरमर मरतो, पळपळ पळतो, करायचं तेवढं कष्ट करतो, पण पाहिजे तेवढं यश पदरात पडत नाही. दादा कधी विचार केलाय का पडत नाही? तुम्ही कष्ट करत नाही असं नाही, पण जो देतोय त्यालाच मानायची आपली पात्रता नाही. आणि देव माना, डोळे उघडून रे, डोळे झाकून नाही. नका डोळे धुरे भरून राहो. विनंती तुकोबांची. तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवा. इह लोकीचा व्यवहार आहे. डोळींचं वर्णन आहे. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय नरका जाणे. डोळे उघडा जरा, देव कळला पाहिजे रे. पण आमचं कसं आहे, आमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळलं त्यालाच कळलं. तुका म्हणे नाही अंगाला जयाला भक्त कानोबाचा तुझी कर. तुका म्हणे पाणी अंगाला जयाचा म्हणे परी अंगाला जयाचा. तुका म्हणे पाणी अंगाला जयाचा म्हणे परी अंगाला जयाचा. तुका म्हणे पाणी अंगाला जयाचा भक्त कानोबाचा तुझी नर तुझी नवे. भक्त कानोबाचा तुझी नवे. भक्त कानोबाचा तुझी नवे. भक्त कानोबाचा तुझी नवे. फक्त कानोबाचा तोची नव्हे, शेंदरी येंदरी दैवते म्हणणारा वारकरी संप्रदाय नाहीये. ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे, बेस आहे इथं विज्ञानाचा. कधी ज्ञानेश्वरी वाचा वेळ आली तर. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. 140-160 वर्षापूर्वी आम्हाला कळलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही. आम्हाला वाटतं की सूर्य हालचाल करतोय, पण खऱ्या अर्थाने हालचाल पृथ्वीची असते, सूर्य जागेवरच असतो. बरोबर आहे की नाही? ह्या कृतीमध्ये निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायचा. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टना लावला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले ते जलकलकीत दिसे तया विजो माझे असे सलील काही.
उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. सातूचेनी सांडस आहे, खंडी जपय पाणी राजहंस आहे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू काय खरं काय आणि खोटं काय. पण हे जग आहे, इथं 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे की नाही. आपल्या गावात शेजारी नदी आहे का? आहे का? पाणी आहे का तिला? पण काही विहीर वगैरे आहे का? हा, पाणी असेल अशी विहीर आहे का? मरण इतकं पाणी आहे का? मरण इतके आहे का? नाही, काम करा, मला त्यात नेऊन टाका. त्याशिवाय तुम्ही बोलाल असं मला वाटत नाही. तुम्ही मुदाम करताय, मुदाम. हा, तुम्हाला माझी जिरवायची. तुम्ही कीर्तन झालं मैत्राला म्हणणार एवढी बोंबलत होती महाराजीन, बोल बोल. आपल्याकडे बघत होती, बोललाच नाही. ऍटिट्यूड कशाचा दाद्या. 7 कोटी घरं सोन्याची रावणाची. किती? 7 कोटी. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल. बरं का? आहे धोंड्याचा महिना. 22.5 क्विंटल. अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं, तरी आपली बायको आणि आपण महिनाभर स्टेटस ठेवत होतो. लाडाचा जावाई गेला सासरवाडीला महिनाभर. जगाच्या मालकानं अक्षयधन दिलं. आयुष्यभर नामचिंतन गेलं, उपकार भेटणार नाही रे दादा. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल, 2.5 ते 3,000 चौकटी असणार एक घर. अशी 7 कोटी घरं सोन्याची. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख ना तो नवग्रहाच्या पायऱ्या. कुबेर राखणीला, गाढव वळी गजानन सटवी करी बाळांपणा. ही सत्ता आहे रावणाची. तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. हे अटल सत्य नामचिंतनाचं आहे. अरे तसल्याला भजन करायला लागलं. असल्याच काय खरे है. 2 BHK गाडी हप्त्यावर आहे आपली. हां, पण ॲटिट्यूड किती आहे आपल्याला. बरं काय वाटतं मला फसवता. तुमचं कसं झालंय. एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारलं, एवढा का रे हसतो. कंडक्टरला फसवलं. म्हणलं कसं काय. मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं नाही. तुम्ही सांगा कंडक्टरच्या बापाचं काय गेलं. ते कोणाचं काय वागले ज्याच्या त्याने अनहित गेले. विनंती आहे रे माझा, विनंती आहे. आम्ही सांगतोय ते आमचं नाही, ते संतांचं आहे. आम्ही उष्टावळ उचलतोय. तर त्यांच्या मुखातून आलंय, त्यांच्या चिंतनातून आलंय, त्यांच्या तपश्चर्यातून आलंय, त्यांच्या स्मरणातून आलंय, त्यांच्या नामधारेतून आलंय. हे त्यांचं फळ आहे जे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आमचं काहीच नाही, एक पर्यायी मार्ग आहे आम्ही. पण हे नामचिंतन जर आयुष्य सोपं करत असेल, संसार सुखाचा करत असेल, जगाच्या मालकाची प्राप्ती करून देत असेल, आणि हे सगळं फक्त हरी नामानेच घडत असेल, तर मी विचार केला काय हरकत आहे. ताकद ऐका ना. आवडी म्हणतात देवा तुझ्या दारात क्षणभर थांबावं. मी म्हटलं हरिपाठ फार किचकट आहे. नीट ऐक. भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात असं ज्ञानोबरायांचं वर्णन नाही आहे. मुक्ती साधायची परमार्थिक लोकांना, नामधारकाला गरज नाही आहे. प्रथम तर माणूस 4 बंधनात बांधलाय. कर्म प्रथम. अधश्चन संततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. प्रथम माणूस कर्माने बांधलाय. कर्म नाही आहे तो योगी आहे. माऊली योगी आहेत, तुकोबा योगी आहेत, कारण त्यांना कर्माचं बंधन नाही. तुकोबा पाहिजे तेव्हा जन्माला येऊ शकतात, पाहिजे तेव्हा जाऊ शकतात, म्हणून त्यांचं वैकुंठ गमन आहे. माऊलींची संजीवन समाधी, नाथबाबांची समाधी आहे. मुक्ताईसाठी जगाचा मालक आलाय. ताकद लक्षात. हे योगी आहेत, यांना गरज नाही आहे. जन्म मृत्यू यांच्या हातात आहे. नाथबाबा 3दा मेले. कितीदा. नोटो जोक हा, विनोद नाही हा. 3दा मेले. पहिल्यांदा गेले, अख्खं गाव जमा झालं. पोराने मडकं पुढं घेतलं, राम नाम सत्य हे करत अंतयात्रा निघाली. आपल्याकडे खांद्याला भाऊकी लागते, बरोबर आहे ना. तुमच्याकडे कोण असते. भाऊकीच असतं ना. आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात. तुमच्याकडे विचारलं आपलं सहज झालं म्हणजे भाऊकी असते. भाऊकी असते आमच्याकडे, पण भाऊकीच असतं आहे की नाही. कुणी नियम काढले ती भाऊकी खांद्याला लावायचा. दुसरे घेतलेले बरे, पण भाऊकी खांद्याला नसली पाहिजे होती ती. भाऊकी खांद्याला. आणि भाऊकीचा काय प्रॉब्लेम असतो. चांगलं झालेलं पटत नाही. पटत. मग त्या चौघांनी चर्चा करायला चालू केली आहे. कुणाविषयी. नाथबाबांविषयी. कसं आहेत ते. सध्या मृत आहेत ते. तरी हे चौघं बोलत होते
माहिती तुला कोण आहे वर? लय भजन करायचा, अख्या गावाला धान्य द्यायचा, सगळं लुटिवलं लोकांच्या नादात, काही ठेवलं नाही स्वतःला. कीर्तन करायचा आणि भजन करायचा आणि देव भेटला म्हणायचा आणि झालं. काय झालं? आपल्याच खांद्यावर आला का नाही? दुसरा म्हणला खरं आहे तुझं. एवढंच देवाचं भजन केलं होतं तर देवानं न्यायला पाहिजे होतं, आपल्याला न्यायची गरज नाही पडली पाहिजे होती. तिसरा म्हणला खरं आहे तुमच्या दोघाचं, उगाच नाटकं करीत होता काय की शेवटी आपल्याच खांद्यावर आला. चौथा म्हणला गप्पाला का बोलू नका मी लेते. ह्या चौघांचं बोलणं ऐकून नाथ बाबा तिरडीवर उठून बसलो. मेलेले नाथ बाबा जिवंत झाले आणि सामर्थ्याने त्यांना म्हणतात उदार उदार. ते म्हणले आवाज म्हणले वरून तुम्ही बोलले ना, सोड म्हणले गाली. तुझ्या खांद्यावर जावा इतका लाचार मी नाही. जगाचा मालक मला बोलवायला येईल तेव्हा मी जाईल. तुम्ही एवढं बोललात ना माझ्याविषयी, तुमच्या खांद्यावर मी जाणार नाही असं म्हणून नाथ बाबा तिरडीवरनं खाली उतरले, उड्या मारीत घरी गेले. तुम्ही फक्त विचार करा, अशी तुम्ही घेऊन चालली अमृतयात्रा आणि ते मेलेलं उठलं आणि ती खांद्यावर तुमच्या होतं, तुमची अवस्था काय होईल बरं? अगदी तशी त्या चौकाची झाली. हा ना, म्हणजे पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळं इठ्ठल इठ्ठल करीत होत. सगळं ओमिक्रॉन करोना संगत झाला त्यांना. दणकाच वर्षभर जगले नाथ बाबा. किती? 1 वर्ष. वर्षाने पुन्हा षष्टीलाच गेले. नाथबाबांचं वैशिष्ट्य आहे, नाथबाबांचा जन्मही षष्टीचाच आहे आणि नाथबाबांचा मृत्यूही षष्टीचाच आहे. जसं माऊलींचे आपण जयंती साजरी वेगळी करतो आणि समाधी सोहळा वेगळा साजरा करतो, तसं नाही आहे. नाथबाबांचा जन्मही षष्टीचाच आहे आणि मृत्यूही, म्हणून षष्टी एकदा साजरी केली जाते. पैठणचा सोहळा एकदाच असतो, बाकी सगळ्या संतांचे सोहळे 2दा असतात. वैकुंठगमन वेगळं आहे, तुकोबारांची जयंती वेगळी आहे, पण नाथ षष्टी एकदाच असते आणि त्या षष्टीलाच तुकोबारांचा जन्मही आहे आणि मृत्यूही आहे. हा पैठणचा सोहळा आहे. याचं कारण आहे, नाथबाबा ज्या षष्टीला जन्माले त्याच षष्टीला मृत्यू पावले. दुसऱ्या वर्षी पुन्हा एकदा नाथबाबा षष्टीला देह सोडला नाथबाबांनी आणि जसा देह सोडलाय आता गाव नाही अख्खा जिल्हा जमा झालाय. मेलेत म्हणून नाही, उठत्यात का बघाय. गेल्या टायमिंगला उठले होते ना, पण आता आपल्याकडे अजून एक नियम आहे, ज्यानं सुरुवातीला खांदा लावला शेवटपर्यंत त्यांनीच लावायला पाहिजे. बदलून जमत. मग त्यांना बोलवायला गेले गावकरी, चला म्हणे खांदा लावायला. ठेवलो गेल्या वेळेस लावला, वर्ष झालं झोप नाहीये, आपल्यात ताकद नाही. ते म्हणले गावातनं बहिस्त केला जाईल जर खांदा लावला नाही तर. ते म्हणे असंही मरतंय तसंही मरतंय, मग खांदा लावूनच मरू. पण चौघांनी ठरवलं बोलायचं, बोललं की उठत्यात. बोलायचं. चालली अंतयात्रा, गावाच्या मध्यापर्यंत गेली. एका बाईने अशीच तिची लेक येती जातीला आलती, नांदायला चालली होती. तुमच्याकडे येती जातीला काय म्हणतात? म्हणजे असं लग्न झाल्यावर 2 दिवसांनी मुलगी घरी येते बघा, आणि घरी येऊन पुन्हा सासरी जाते, त्याला काय म्हणतात? मोड. मोड ना, मूड मूड मोरू द्या तिकडे, काय जाय असेल ते असं. मोड काय सुधारण झालं. मूड ना, ल का यल का, हा ना, ल ना, मूळ परतावणी. मूळ म्हणजे आपण जे म्हणतो जाते माहेराला माझ्या मूळच्या घराला, मूळच्या ना. बरं झालं जनाई मूळ तरी कळलं. आता मला कळलं जनाई मूळच्या का म्हणल्या, ही कळल्या होत्या ना. जनाईंचं समाधीस्थळ इकडे आहे ना, म्हणून ते कदाचित म्हणले असतील जाते माहेराला माझ्या मूळच्या घराला. मूळ वय बर, मूळ महाराज. तर ते मूळ परतावणी असं आमच्याकडे येती जाती म्हणतात. तर लेक येती जाती ना, नको लय सांगायला, आपण जरा इकडे येऊ महाराज. तर ते मूळ परतावणीला आली होती आणि ती नेमकं पाहुणचार घेऊन ओटी भरून सासरी चालली होती. तिची गाडी निघाला, नाथबाबांचं मड आडवं यायला गाठ पडली. म्हातारी मनातल्या मनात म्हणली बरा बुवा माझ्याच मुळावर मेला. मरायचं तर उद्या परवा मरायचं ना, माझी लेक निघाली, ह्यांना आत्ताच मरायचं होतं का, कस काय आत्ताच मेले. म्हणून बाईला वाईट वाटायला लागलं. नाथ बाबा तिरडीवर उठून बसलं.
नाथ बाबा उठू द्या, माझं काही म्हणणं नाही. पण अख्खं गाव खांदेकराकडे बघत होत. खांदेकरी म्हणले आई शपथ नाही, तुमच्या शपथ नाही. मग कस काय बोललंच नाही, मनात मनच नाही. मग ते उठले, माहीतच नाही. नागबाबा म्हणले त्यांना दोष देऊ नका बरं, यावेळेस मी त्यांच्यामुळे उठलो नाही. तर कधी कोपऱ्यातली म्हातारी का तो कधी हिटली नाही, तिकडली महाराज. आणि ती पैठणची कोपऱ्यातली म्हातारी आहे ना, त्या म्हातारीमुळे उठलं. तिनं काय केलं नाथ बाबा आता? ती म्हणली माझ्या मुळावर कशाला मरायचं, मला कुणाच्या मुळावर मरायचं. नाथ बाबा उड्या मारीत मारीत घरी गेले, वर्षभर जगलं. आणि पुढच्या षष्टीला नाथ बाबा म्हणले मी आता उद्या जाणार. माणसं म्हणले सांगू नका, जायचं तर जा, यायचं तर हां. ते खांद्यावाली बी गेल्या वर्षीच मिली, आता तुम्हाला खांदा द्यायला कोणी नाही महाराज. आमची विनंती आहे, आम्हाला काही सांगू नका. नागबाबा म्हणले असं करू नका रे, अंतयात्रा काढायला पाहिजे माझी. नाही म्हणे असं नाही, तुम्ही दरवेळेस असं करता आणि आम्हाला फसवता. मध्येच गाव आलं की मध्येच उठता, आम्हाला जमणार नाही. गेल्या वेळेस तर इतकं चेकअप केलं तर हार्टबीट नस सगळा मोठा डॉक्टर बोललेला होता, त्यानं सांगितलं होतं तुम्ही गेलात तरी तुम्ही उठलात. तुमच्यावर विश्वास. जगातली पहिली अंतयात्रा ज्यामध्ये मृतदेह चालत होतं. मला फक्त योग्यांचं सामर्थ्य सांगायचं विनोद बाजूला ठेवा. ताकद लक्षात घ्या नामचिंतनाची. नाथ बाबा स्वतः चालत गेले आणि गोदावरीमध्ये आपला देह ठेवला आणि जलसमाधी घेऊन माझ्या नाथ बाबा जगाला अर्पण झाले, जगाच्या मालकाच्या चरणाला आत्मस्वरूप झाले. हे योगी आहे, हे जातातही स्वतःच्या मनावर आणि येतातही स्वतःच्या मनावर. यांना कर्माचं बंधन नाही आहे, कारण कर्म असेल तर जन्म मृत्यू आहे, जर कर्मच नाही आहे तर जन्म मृत्यू. म्हणून तुला म्हणतात उपजोनी या पुढती, कारण कर्मच नाही आहे ना. आम्ही जातो येतो कारण आम्ही त्याचं नामधारक आहे. महाराज म्हणतात ताकद एवढी आहे, नका जागू तया कामा नामधारकाच्या शिवा. तिच्या सुदर्शन चक्रवर्ती अख्खी पृथ्वी भरत्याच्या बापाची लेकर आहेत, ती काळाला घाबरणार. त्यांच्यासाठी वाडा वेळा झाला हा पांडुरंग. म्हणून आम्ही म्हणतो माळा घाला, माळ घातलं की मरत नाही. म्हणजे तसं नाही, मरत नाही म्हणजे मरत नाही म्हणजे मरत नाही असं मरत नाही. कळलं तुम्हाला? कळलं का? मरत नाही म्हणजे मरत नाही असं मरत नाही म्हणजे असं मरत नाही असं मरत नाही. मरत नाही म्हणजे मरत नाही. म्हणजे नियम काय? नामदार म्हणतात ना, लटके झाले कटके तिथे गाडगे एवढे राळे, उडत चिमणी चरत आले तिचे वाटे एवढे डोळे. आता हे कळायला तुका म्हणे इथे पाहिजे. मुक्ताई म्हणतात ना, मुंगी उडाली मुक्ताई आकाशी तिने गिळले. नामदेवराय म्हणतात मुंगी व्याली तिचे दूध 17 रांजण भरले पिले. आणि कोण व्याली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. आणि पिले किती? 12. ती आणि बोरीसकर. कुणाचं दूध? हा करा सप्ते. हा ना, तर मुंगीचं दूध जर 12 ती पिले 17 रांजण होतं तर सप्ते करून फायदा काय झाला? ना खरं नाही ना, सगळं खोटंच जगात झालं. हे नामदेवरायांचे कूट अभंग, हे संतांची कूट रचना. कूट म्हणजे कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही, त्याला कूट म्हणायचं. अगदी मरत नाही म्हणजे मरत नाही म्हणजे मरत नाही, तसं मरत नाही म्हणजे मरत नाही म्हणजे मरत नाही. ते माणसाला आम्ही लय बघितले मेलेले. अरे येडे, मी कुठं म्हणलं मरत नाही, मी फक्त म्हणलं मरत नाही. मी कुठं म्हणलं मरत नाही, मी फक्त म्हणलं मरत नाही म्हणजे मरत नाही. ताई सांगा नाही तर इथून दगड घालतो बघा. आता मरत नाही म्हणजे मरत नाही असं नाही. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याला आपत्कालीन मरण कधी येत नाही, तो कधी नियतीच्या पलीकडे मरत नाही. हे मरण त्याला येत. कळलं? तो कसा मरतो? लल्ला डीजे लिहिले न पुसेगा
काही केले त्याचं मरण सटवीच्या नियमानुसारच. सटवीचे राती जेण विसंबे वाती त्याचा ईश्वर निर्णय चित्ती वाहने सुद्धा. माऊली म्हणतात जशी सटवी 5व्या दिवशी माथ्यावर मृत्यू लिहिते तसा माझ्या सटवीनं 5व्याच दिवशी माझ्या माथ्यावर पांडुरंग लिहिला म्हणून हा ज्ञानोबा झाला. ही कृपा आहे माझ्या माय बापाची. काय ज्ञान गुणगम्य ज्ञान देवाला झाले निवृत्तीने दिले माझ्या काय ताकद बघा ना माय बाप. तसं आहे माझ्या मग नियमानुसार. म्हणून जुन्या बायका 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत येड्या नव्हत्या त्या. तुम्ही लय शियाने. तुम्ही जन्माला लिकरू आल्यावर 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता बेबी इट्स कम. ओके लाईक सबस्क्राईब अँड शेअर करा ना. पोस्ट दणक्यात करायची. धर्माची आहे ना. सोशल मीडिया वापरायचा नाही असं नाही. बिंदास वापरायचा. हे जग आहे बाबा. इथे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. जगाला किंमत कळली पाहिजे. आपण प्रसारक आहेत, प्रचारक आहेत, जगाच्या मालकाचे आहेत. आपल्याच्याने जेवढं जमेल तेवढं वाढवलंच पाहिजे. ते कर्तव्य आहे आपलं. धर्माचे पालन करणे इच्छा करणे काम बीज वाढवावे नाम. हे कर्तव्य आपलं की वाढवायचं आहे. वाढवा